नमस्कार, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका सुंदर नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा मस्त दिवस चालू झालेला आहे। छान सकाळ, प्रसन्न सकाळ सुरू झालेली आहे। इतकं छान वाटतं ना। माझं घर पूर्वाभिमुख असल्यामुळे अगदी सकाळचं कोवळं ऊन माझ्या घरात पडतं आणि झाडांशिवाय खरंच नाही बाल्कनीला शोभा, नाही घराला शोभा। झाडांना वेळ दिला ना की झाडं खूप सुंदर बहरतात। तुम्हाला अनुभवायचं असेल ना तर रोज सकाळी फक्त झाडांजवळ जा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्यावरून हात फिरवा, बघा झाडं किती टवटवीत दिसतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि सकाळी ह्या बाल्कनीत वेळ घालवायला मला फार आवडतं। एक तर कोवळं ऊन, छान अशी हिरवीगार झाडं, म्हटलं चला। आणि आजकाल काय झालं माहिती आहे का, उन्हाळा खूप कडक आहे आणि इथे कन्स्ट्रक्शनची धूळ पण उडत असते, त्यामुळे सकाळ संध्याकाळ 2 वेळा पाणी घालावंच लागतं आणि वरतून ही अशी झाडांना आंघोळ घालावीच लागते। नाहीतर काय होतं ना, झाडावर सगळी धूळ बसते आणि त्यांचं अन्न बनवण्याचं प्रक्रिया स्लो डाऊन होते आणि म्हणून झाडं वाढत नाहीत। नाहीतर एक हा समज चुकीचा आहे की उन्हाळ्यात झाडं खराब होतात किंवा जळून जातात। हेच रिझन आहे झाडं जळण्याचं किंवा खराब होण्याचं। थोडंसं काळजी घेतली ना की छान होतात झाडं। आता हेच बघा, माझ्याकडे स्पायडर प्लांटचे एवढे कलेक्शन आहे ना आणि इतके त्याला छोटे छोटे मी तर त्यांना पिल्लू म्हणते। स्पायडर प्लांटची हे पिल्लं आहेत, खूप आहेत माझ्याकडे। अगदी पाण्यात ठेवलेली आहेत किंवा मातीत ठेवलेली आहेत, पण खूप याला पिल्लं आलेली आहेत। आता जरा निवांत वेळ मिळाला ना की ती सुंदर कट करून पाण्यात घालीन, मुळं आली की मातीत लावून। आणि सदा बहरलेलं हे बोगनवेली, हे गुलमोहराचं झाड, इतकं छान त्याला फुलं येतात ना। तर ही सगळं मशागत करून मी माझ्या मिस्टरांना आज लवकर जायचं होतं म्हणून मी स्टेशनला त्यांना सोडायला गेले आणि स्टेशनला गेले तर एवढी ताजी फळं मिळाली मला। आमच्या इथे ना कातकरी बायका येऊन बसतात सकाळी सकाळी, त्यांच्याकडे खूप फ्रेश फ्रूट आणि पालेभाज्या किंवा गावठी भाज्या मिळतात। आणि स्ट्रॉबेरीचा सीझन कसा आता संपत आला आहे आणि माझ्या लेकीला स्ट्रॉबेरी खूप आवडते, म्हणून मी स्ट्रॉबेरी चांगली अर्धा किलो घेतली। म्हटलं आता काय माहिती परत पुढच्या आठवड्यात स्ट्रॉबेरी मिळेल की नाही, कारण गुरुवार असला ना की माझी थोडी धावपळ असते, कारण सागर संगीत पूजा असते, तेवढं करून ऑफिसला जायचं असतं। त्यामुळे पटापट आवरलं आणि देवपूजेची तयारी केली आणि फळं सगळी ही अशी कंटेनरमध्ये ठेवली। मी फळं धुवून नाही ठेवत, अशीच ठेवते। ज्यावेळेस मला जेवायचं असेल, खायचं असतील ना फळं किंवा माझ्या मुलीला खायची असतील तेव्हा मी धुवून घेते, कारण आता धुतलं की परत ती वाळवत बसलं की अजून वेळ होणार, म्हणून मी सध्या तर अशीच ठेवते। आणि फुलांची तयारी, देवपूजेची तयारी करायला घेतलं। आज मला मंगल कलश स्थापन करायचा होता, कारण माझा आधीचा कलश होता ना तो आम्ही थोडं बाहेर गेलो होतो त्यामुळे त्याला तडा गेला होता। त्यामुळे आज गुरुवार होता, म्हटलं त्यानिमित्ताने मंगल कलश पण आज स्थापना करायची। आणि आमच्या इथे निमसेताई राहतात, त्यांचा फुलांचा व्यवसाय आहे, तर त्यांच्याकडून मी फुलं आणली आणि त्यांनी एवढी सुंदर फुलं दिली। 20 रुपयामध्ये त्यांनी मला एक गुलाब, एक चाफ्याचं फूल आणि असे महाराजांच्या पादुकांवर चाफ्याचं फूल ठेवण्याचा आज योग आला। आणि मला चाफ्याचं फूल खूप आवडतं, खूप सुंदर सुगंध येतो आणि ही अशी रंगीबिरंगी फुलं एवढी छान वाटत होती ना। आणि देवारा पण मस्त सजला होता या फुलांनी। तर पटापट देवपूजा केली मी। दुपारी सहसा मी जेवायला घरीच येते आणि इतकं ऊन तापलं होतं, म्हणजे अगदी रेलिंग पण हात लावला तरी खूप भाजत होतो हात अगदी। मुलगी माझी दुपारी क्लासवरनं येते, त्याच्यामुळे मी दुपारी जेवायला घरी येते आणि ना खरं उन्हातनं आलं की जेवायचीच इच्छा होत नाही। मग मी विचार केला मस्त ज्वारीचं पिठाचं आंबील बनवूया। नाचणीचं आंबील बनवतात, पण मी एक रेसिपी बघितलेली ज्याच्यामध्ये ज्वारीच्या पिठाचं पण आंबील बनवतात। तर मी काय करते ना, कोथिंबीर, आलं आणि जिऱ्याची आणि मिरची ह्याची पेस्ट करून ठेवते आणि जसं लागेल तशी वापरते। तर 2 चमचे ज्वारीच्या पिठामध्ये हे असं पाणी घालायचं आणि गुठळ्या न होता चांगलं मिक्स करायचं। आणि पाणी गरम होत आलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं मीठ घालायचं आहे, कारण आपण नंतर ताकामध्ये पण मीठ घालणार आहे। आणि हे जे ज्वारीचं पीठ आहे हे मस्तपैकी त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं, जास्त नाही घट्ट करायचं। आणि आपण जे दही आणि मिरचीची पेस्ट आपण जी केली होती
त्याच्यामध्ये हे जेवढं तुम्हाला लागणार आहे तेवढं त्याच्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1-2 ग्लास पाणी घालायचं आणि मस्त रवीने ढवळून घ्यायचं. कारण हे जे आंबील आहे ना हे पोटाला खूप थंडगार आहे, तब्येतीसाठी चांगलं आहे आणि ग्लुटेन फ्री आहे. त्यामुळे हे तर मी बनवूनच ठेवते कारण लागतंच आम्हाला. उन्हाळ्याच्या दिवसात ताक हा दुपारच्या जेवणामध्ये आम्हाला लागतोच. त्याच्यावरती थोडंसं काळं मीठ आणि आपलं नॉर्मल मीठ घालायचं. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही थंड करूनही पिऊ शकता, पण कसं आम्ही जास्त थंड नाही पित, त्यामुळे थोडंसं नॉर्मली जरी रूम टेम्परेचरला असेल तरी पण आम्हाला आवडतं. त्यामुळे दुपारच्या जेवणात तर आम्ही थोडासा हलका आहार आणि हे आंबील. आणि त्यानंतर काय दुपार अशीच गेली, थोडासा आराम, थोडंसं काम आणि नंतर गुरुवार म्हटलं की संध्याकाळची पण खूप पूजेची तयारी असते, दिवाबत्तीची तयारी असते. त्यामुळे आज मी म्हटलं की पूर्ण गुरुवारचा व्लॉग शूट करूया. ही माझी पहिलीच वेळ आहे की असा पूर्ण व्लॉग शूट केला आहे. माहीत नाही तुम्हाला आवडेल की नाही, पण प्रयत्न तर केला आहे मी. जसं हळूहळू अजून शिकते मी हे यूट्यूब आणि व्हिडिओज. इतकं मला परफेक्टली येत नाही, पण तुमच्या सगळ्यांचं खूप चांगली साथ आहे मला आणि माझं चॅनल हळूहळू का होईना चांगलं ग्रो होतं आहे. म्हणून यावेळेस म्हटलं आपण पूर्ण थर्सडे व्लॉग टाकूया, गुरुवारचा पूर्ण व्लॉग टाकूया. तर संध्याकाळचं जसं झालं तशी दिवाबत्तीची तयारी केली आणि माझ्या घरामध्ये प्रवेशद्वाराला गजांतलक्ष्मी आहे, गजांतलक्ष्मीची जोडी आहे. त्यामुळे तिथे पण मी संध्याकाळी फुलं ठेवते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय आहे ना, माझा जो ईशान्य कोपरा आहे, ह्या ईशान्य कोपऱ्यामध्ये मी गुरुवारपासनं दिवा लावायला सुरुवात केलेली आहे. हा माझा पूर्ण ईशान्य कोपरा आहे. ईशान्य कोपरा हा जलतत्वाशी संबंधित असतो, म्हणून मी तिथे फिश टँक ठेवलेला आहे आणि तिथे मी आजपासनं दिवा लावायला सुरुवात केलेली आहे. आणि नेहमीचंच आपलं उंबरठा पूजन. आज थोडं शूट करताना हा तुम्हाला स्टँड खरा दिसत असेल, प्लीज इग्नोर करा, कारण माझ्या लक्षात नाही आलं की हा स्टँड दिसतोय म्हणून, तर प्लीज इग्नोर. प्रवेशद्वाराची पूजा केल्यानंतर आपलं नेहमीसारखं दिवाबत्ती करायला मी सुरुवात केली. कारण गुरुवारी इतकं प्रसन्न वाटतं ना. गुरुवार आणि शुक्रवार हे 2 दिवस मला खूप आवडतात. गुरुवार आपल्या स्वामींचा दिवस, आपल्या गुरुचा दिवस आणि शुक्रवार आपल्या कुलदेवीचा दिवस. तर हे 2 दिवस माझ्यासाठी असं आनंद सोहळा असल्यासारखं असतं. त्यामुळे मी सगळा वेळ घेऊन आरामात पूजा करत असते, दिवा लावत असते. आपली रोजचं दिवाबत्ती झाली, रोजचे माझे मंत्र झाले आणि माझा हा गुरुवारचा व्लॉगसुद्धा मी इथेच एंड केला. कारण नंतर ना एक अजून तुम्हाला इथे सांगायचं आहे, खव्याचे गुलाबजाम मी ट्राय केले, पण मी त्याची रेसिपी टाकली नाही. मी म्हटलं काय माहिती कसे होत आहेत कसे नाहीत, पण खूप टेस्टी झालेले. नेक्स्ट टाईम मी गव्हाच्या पिठापासून तयार केलेले गुलाबजामची रेसिपी तुम्हाला नक्की पाठवेन. आणि अशा प्रकारे धूप पण घरामध्ये सगळीकडे दाखवला. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण घरामध्ये दिवा लावल्यानंतर 3 मुख्य ठिकाणी आपल्याला धूप दाखवायचा असतो. एक म्हणजे आपला कचऱ्याचा डबा, दुसरा म्हणजे आपला पाण्याचा माठ आणि तिसरं म्हणजे आपली शेगडी. तर इथे मी आवर्जून धूप दाखवते, कारण हे सुद्धा एक लक्ष्मीचं प्रतीकच आहे. मग सगळं सागर संगीत माझी पूजा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण पहिल्यांदाच मी प्रयत्न केला आहे दिवसभराचा असा शूट करण्याचा. तर मी आशा करते तुम्हाला नक्की आवडेल हा व्लॉग. तर मला कमेंट करायला विसरू नका की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि आता इथेच थांबते मी. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.